श्री स्वामी समर्थ. मेष राशीचे 7.5 कधी संपणार? काय उपाय करावेत? नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेष राशीचे 7.5 कधी संपणार. सध्या शनीचा प्रभाव तुमच्यासाठी कसा असेल? 7.5चा सध्या कोणता टप्पा सुरू आहे आणि या काळात तुम्ही कोणते उपाय केल्यास तुमचा 7.5चा त्रास कमी होऊ शकतो? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे 7.5. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. 7.5 म्हणजे काय? 7.5 म्हणजे शनी ग्रहाचा 7.5 वर्षाचा प्रभाव असतो. हा प्रभाव त्या राशीच्या आधीच्या राशीत आणि पुढील राशीत असतो. 7.5चे 2.5 वर्षाचे 3 टप्पे असतात आणि हा काळ एकूण 7.5 वर्ष चालतो, म्हणून याला 7.5 म्हणतात. या काळात शनिग्रह व्यक्तीला संयम, परिश्रम, शिस्त आणि आत्मपरीक्षणाची जाणीव करून देतो. तसेच शनी जीवनात वास्तव शिकवतो. मेष राशीवर शनीच्या 7.5चा प्रभाव. मार्च 2025 पासून मेष राशीसाठी शनीची 7.5 सुरू झाली आहे. त्यामुळे मेष राशीला शनीच्या 7.5चा हा पहिला टप्पा आहे. हा कालावधी जून 2027 पर्यंत राहील. मेष राशीला शनीच्या 7.5च्या पहिल्या टप्प्यात मानसिक स्थिरता, आत्मपरीक्षण आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ जाणवेल. हा काळ मेष राशीला आत्मविकासासाठी अनुकूल असेल. तुमचे जुने कर्माचे फळ उघड होऊ शकते. कुटुंबातील मोठ्यांची तब्येत, व्यावसायिक स्थैर्य आणि योजनांमध्ये अडथळे येऊ शकतात. शनीच्या 7.5च्या दुसऱ्या टप्प्यात मेष राशीला शरीर, मन आणि अर्थ या तिन्ही स्तरांवर कसोटी दिसून येईल. या काळात मेहनतीचे फळ उशिरा मिळेल, पण स्थिरता आणि यश शक्य असेल. नोकरीत बदल आणि घरगुती तणाव तसेच शारीरिक थकवाही जाणवू शकतो, पण संयम ठेवल्यास तुम्हाला यश निश्चित मिळेल. दुसरा टप्पा मुख्य आणि सर्वात प्रभावी मानला जातो. 7.5च्या तिसऱ्या टप्प्यात मागील 5-6 वर्षाचे परिश्रम फलदायी ठरतात. या काळात मानसिक शांती, जीवनात नवीन दिशा आणि आर्थिक सुधारणा दिसून येईल. या काळात प्रयत्नांचे फळ दिसून येईल. तसेच अडचणी कमी होतात आणि स्थैर्य मिळते. तिसरा टप्पा शुभ म्हणजे निर्गमन चरण मानले जाते. 7.5चे प्रमुख परिणाम. या काळात आर्थिक स्थितीवर परिणाम दिसून येतात. त्यामुळे उधार देणे टाळावे. खर्चात वाढ होऊ शकते. तसेच गुंतवणुकीत सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. मालमत्तेशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्ट किंवा नोकरीत बदल संभवतात. अचानक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. दीर्घकाळ टिकणारे यश साधण्यासाठी धैर्य आणि प्रामाणिकपणा ठेवावा लागेल. वरिष्ठांकडून ताण किंवा दडपण जाणवेल. कौटुंबिक जीवनात परस्पर समजुतीने वागल्यास नातेसंबंध टिकून राहतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा किंवा पालकांचा आरोग्य ताण जाणवेल. संवादात गैरसमज आणि मनस्ताप वाढू शकतो. आरोग्याबाबत डोकेदुखी, अपचन, रक्तदाब असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे नियमित व्यायाम आणि सात्विक आहार आवश्यक असेल. मानसिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, जप व ध्यान यांची गरज भासेल. कधी आत्मविश्वास वाढेल तर कधी निराशा येईल. 7.5वर उपाय. शनीची 7.5 नेहमीच किंवा सर्वांसाठीच वाईट नसते, कारण शनी कर्म फलदाता आहेत. ते अन्याय करत नाहीत. जो परिश्रम करतो तो या काळात आत्मज्ञान, स्थैर्य आणि नवे यश प्राप्त करतो. मेष राशीचे लोक कर्तृत्ववान, साहसी आणि धाडसी असतात. त्यामुळे शनीच्या परीक्षेत ते उत्तीर्ण होऊ शकतात. पण यासोबत काही उपायांची जोड असेल तर तुम्हाला 7.5चा अधिक काळ चांगला जाईल. जर शनी अशुभ स्थितीत असतील तर शनी यंत्र घरात स्थापित करावे. शनिवारी शनिदेवाला तिळाचे तेल लावा. काळ्या घोड्याच्या नालीचा अंगठीत धारण करा. ओम शन शनैश्चराय नमः हा मंत्र दररोज 108 वेळा जपावा. तसेच शनिवारी हनुमान चालीसा आणि शनी स्तोत्र पठण करावे.
गरिबांना अन्नदान, वृद्धाश्रमात सेवा व अनाथ मुलांना मदत करणे हे शुभ ठरेल. शनिवारी काळे कपडे, काळे तीळ किंवा लोखंड दान करावे. पिंपळाच्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घालून दीप लावावा. एकूण मेष राशीला शनीच्या 7.5चा पहिला टप्पा काही प्रमाणात आव्हानात्मक असला तरी तुमच्यातील सामर्थ्य जागवणारा असेल. या काळात तुम्ही संयम, श्रद्धा व शिस्त बाळगल्यास नवे यश, स्थैर्य आणि समाधानाचे द्वारे उघडतील. शनी तुमच्या कर्माचा न्याय करतात आणि योग्य कृती करणाऱ्याला शनी कधीच वंचित ठेवत नाहीत. त्यामुळे 7.5च्या काळात नेहमी चांगले वर्तन, चांगले बोलणे, चांगले वागणे आणि प्रयत्न चालू ठेवा. शनी तुम्हाला नक्कीच चांगले फळ देतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.